नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आपला शिफ्ट 2चा 16 जुलै 2019चा आपला पेपर चालू आहे। कधी 16/7/2019 आपला दुपारच्या 7 पेपर चालू आहे। तर हा तलाठी भरती 2019ची आपली सिरीज चालू आहे, त्यामध्ये आपला हा 14वा पेपर आहे। तर त्या पेपरचा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 1 कव्हर केलेला होता, ज्यामध्ये आपण पहिले महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहिलेले होते। तर त्याचप्रमाणे त्याच पेपरचा आज आपण इथे भाग 2 पाहणार आहोत। तर यामध्ये देखील आपण पुढचे त्याचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत। तर आगामी येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता आपण वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहू त्या आजच्या आपल्या भाग 2 मधील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला काय आहे, चूज दी मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिवन सेंटेन्स। मी खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य आपल्या डिटर्मिनरचा वापर करायचा आहे। तर इथे काय, डॅश डॅश किटन्स आर टॉट टू हंट बाय देअर मदर्स। आता काय म्हणतो आपण, मच, एनी, मोस्ट का मोर? तर काय म्हणतो, मोस्ट म्हणतो, म्हणजे मोस्ट किटन्स आर टॉट टू हंट बाय देअर मदर्स। टॉट म्हणजे काय, शिकवले जातात, म्हणजे याचा संपूर्ण जर आपण अर्थ घेतला म्हणजे मोस्ट म्हणजे काय, अधिकांश, आणि किटन्स म्हणजे काय, मांजरीची छोटी पिल्लू असते। म्हणजे अधिकांश मांजरीच्या पिल्लांना त्यांच्या माता ज्या आहेत किंवा त्यांची आई जी आहे तर ती शिकार करायला शिकवते किंवा शिकवतात म्हणतो। म्हणजे मोस्ट किटन्स आर टॉट टू हंट बाय देअर मदर्स, म्हणजे त्यांची आई त्यांना शिकार करायला शिकवते, अधिकांश ज्या आहेत त्या मांजराच्या पिल्लांना। म्हणजे इथे काय ना, मोस्ट येईल, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे ते। पुढे प्रश्न, प्रसिद्ध रान कपूरचे जैन मंदिर किंवा चतुर्मुख धारण विहार हे या राज्यामध्ये स्थित आहे। तर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, रान कपूरचे जैन मंदिर आणि चतुर्मुख धारण विहार, तर तो राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहेत। ही दोन जी स्थळे आहेत ती म्हणजे रान कपूरचे जैन मंदिर किंवा चतुर्मुख धारण विहार त्याला म्हटले जाते। तर हे एकच आहे दोन्ही। तर हे जे आहे तर ते राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे। ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न काय आहे, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा। तर इथे 5, 6, 10, 19, 35, 60 याप्रमाणे दिलेलं आहे। तर 5 आधी किती काय केलं, 1चा वर्ग केला, 1 म्हणजे 6। त्याचप्रमाणे 6 आणि 10, 6 आणि 10 मध्ये काय आहे तर 2चा वर्ग आहे म्हणजे 4। त्यामुळे 6 आणि 10 मध्ये 4चा फरक आहे, 2चा वर्ग केलेला आहे। त्याप्रमाणे 10 आणि 19 मध्ये किती, 9चा फरक आहे, 9चा फरक मध्ये इथे 3चा वर्ग दिलेला आहे 10 आणि 19 मध्ये। आता 19 अधिक 4चा वर्ग 16, इथे 35 आलेला आहे। त्याप्रमाणे आता 35 अधिक 5चा वर्ग 25, इथे 60 आलेला आहे। आता 60 अधिक पुढे आपल्याला काय करावं लागेल, 6चा वर्ग बरोबर 36, त्यामध्ये ॲड करावं लागेल, कशामध्ये, 60 मध्ये। आणि 60 मध्ये 36 ॲड केलं तर ते किती येतं, 60 आणि 30 90 नव्हे 96। पुढची संख्या काय यायला पाहिजे, 96 यायला पाहिजे, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, त्याचा आपला आन्सर असेल 96। पुढील प्रश्न, तर हा इंग्लिश ग्रामरवरती आधारित आहे। प्रश्न काय आहे, चूज दी अप्रोप्रिएट प्रेपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स। मी खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य प्रेपोजिशन म्हणजे आपल्याला शब्दयोगी अव्ययाचा वापर करायचा आहे। तर इथे काय दिले, कॉस्मिक रेज। आता कॉस्मिक रेज त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे वैश्विक किरण म्हणतो, म्हणजे आकाशगंगेपासून जे रेज येतात तर त्याला आपण कॉस्मिक रेज किंवा वैश्विक किरण असे म्हणतो। म्हणजे कॅन नॉट ओनली डॅमेज द फ्रंट, म्हणजे कॅन नॉट ओनली डॅमेज द फ्रंट एंड काय म्हणतो, ऑफ म्हणतो, फ्रंट एंड ऑफ रॅपिडली मुव्हिंग स्पेसशिप। म्हणजे एकूण फास्ट येणारं जे स्पेसशिप असतं तर ते फक्त त्यालाच म्हणजे ते हानी पोहोचत नाही, तर बट ऑल्सो गो थ्रू द शिप, म्हणजे त्या शिपमधून सुद्धा ते जातं। अँड ॲस्ट्रोनॉट देमसेल्फ, आणि ॲस्ट्रोनॉट म्हणजे जे अंतराळवीर आहेत तर त्यांच्या शरीरामधून सुद्धा ते किरणे जातात। म्हणजे ह्या संपूर्ण जर वाक्याचा जर आपण अर्थ घेतला तर वैश्विक किरण वेगाने फिरणाऱ्या म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, पुढच्या टोकालाच, म्हणजे काय म्हणतो, स्पेसशिपच्या पुढच्या टोकालाच हानी पोहोचू शकत नाही, तर ते स्वतः जहाजातून आणि अंतराळवीरातूनही जातात, असा याचा अर्थ होतो। म्हणजे इथे काय येईल, ऑफ येईल, आणि इथे थ्रू येईल या ठिकाणी, म्हणजे च्यामधून म्हणतो थ्रू, आणि ऑफ आणि थ्रू येतो। ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, चूज दी ऑप्शन दॅट हॅज दी करेक्ट स्पेलिंग, म्हणजे योग्य स्पेलिंग असलेला शब्द इथे ओळखायचा आहे। तर ॲडेझिव्ह म्हणजे त्याला काय म्हणतो, चिकट पदार्थ किंवा चिकटणे म्हणतो किंवा चिकट म्हणतो। तर याचं स्पेलिंग काय असतं, ADHESIVE असतं। तर कशामध्ये दिलं, तर ऑप्शन ए मध्येच दिलेलं आहे। बाकी या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर चुकीची स्पेलिंग आहेत। ADHESIVE म्हणजे ॲडेझिव्ह म्हणजे चिकट म्हणतो त्याला, म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न काय आहे,
जागतिक पाणथळ प्रदेश दिन 2019 जो होता तर त्याची थीम काय होती म्हटले, तर थीम काय होती त्यावेळीची, तर पाणथळ प्रदेश आणि हवामान बदल ही त्याची प्रमुख थीम होती. जागतिक पाणथळ प्रदेश दिन 2019ची, म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, मुक्ता टिळक या पुणे महानगरपालिकेच्या BJPच्या टिंब महापौर आहेत. तर आता पहिल्याच ज्या महापौर होत्या पुणेच्या, तर त्या कोणत्या, तर त्या पहिल्या मुक्ता टिळक ज्या आहेत तर त्या पुणे महानगरपालिकेच्या BJPच्या म्हटले, भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रथम म्हणजे पहिल्या महापौर आहेत. कोण, तर मुक्ता टिळक. म्हणजे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता, म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपला आन्सर. तर त्या पहिल्या महापौर होत्या मुक्ता टिळक या पुणे महानगरपालिकेच्या BJPच्या. पुढील प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य आपल्याला आर्टिकलचा इथे वापर करायचा आहे. तर इथे काय दिले, डॅश डॅश ओपनिंग ऑफ डॅश डॅश इंडियन इकॉनॉमी. म्हणजे काय म्हणतो आपण, दी ओपनिंग ऑफ द इंडियन इकॉनॉमी. म्हणजे इथे देखील द येणार आणि इथे देखील द येणार. म्हणजे काय म्हणतो, दी ओपनिंग ऑफ द इंडियन इकॉनॉमी म्हणतो. दी ओपनिंग ऑफ द इंडियन इकॉनॉमी हॅज लेड टू, आता इथे ई आले म्हणजे इथे आपण ॲन वापरणार, हॅज लेड टू ॲन इमर्जन्स ऑफ इंडिया. तर आता इमर्जन्स, तर इमर्जन्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर उदय म्हणतो. ॲन इमर्जन्स ऑफ इंडिया ॲज डॅश डॅश मार्केट फॉर टेक्स्टाईल्स. म्हणजे ॲज अ मार्केट फॉर टेक्स्टाईल्स. म्हणजे हे संपूर्ण जर वाक्य वाचलं तर दी ओपनिंग ऑफ द इंडियन इकॉनॉमी हॅज लेड टू ॲन इमर्जन्स ऑफ इंडिया ॲज अ मार्केट ऑफ टेक्स्टाईल्स. म्हणजे संपूर्ण जर अर्थ घेता तर काय होतो, तर सुरुवाती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुरुवातीमुळे कापडाची बाजारपेठ म्हणून भारताचा उदय झाला होता. म्हणजे जेव्हा भारताची अर्थव्यवस्था उदयास आली होती तर कापडाची बाजारपेठ म्हणून ती ओळखली जायची सुरुवातीला, याचा असा अर्थ होतो. म्हणजे द ॲन आणि अ ऑप्शन 1 मध्ये दिले ते आपलं ॲन्सर असेल, ते योग्य आर्टिकल इथे येतील. पुढील प्रश्न, अलक आणि अमन हे दोन मित्र एकमेकांपासून 320 मैल अंतरावर राहतात. तर आता मैलमध्ये अंतर दिलेलं आहे. सकाळी 9 वाजता ट्रेनने 770 मैल वेगाने, तर वेग देखील मैलमध्ये दिलेला आहे. तर ट्रेनने काय झालं, सकाळी 9 वाजता 770 मैल वेगाने अमनच्या घरा दिशेस प्रवास सुरुवात करते. मग अलक जो आहे तर तो सकाळी 9 वाजता निघतो अमनच्या घराकडे, तर किती 70 मैल वेगाने ट्रेनने, आणि अमनच्या घरा दिशेस प्रवास सुरुवात करतो. जर अमनला याबद्दल माहीत नसल्याने तो काय करतो, 2 तासानंतर, म्हणजे तो किती निघाला 9 नंतर म्हणजे 2 तास किती 11, म्हणजे 11 वाजता काय करतो अमन आपल्या घरापासून अलकच्या घराच्या दिशेने, म्हणजे आता तो देखील त्याच्या घरापासून अलकच्या घराच्या दिशेने जायला 20 मैल वेगाने ट्रेनने प्रवास करतो. तर ते दोघी कोणत्या वेळात भेटतील, म्हणजे त्या दोघांची एकमेकांना भेटण्याची वेळ आपल्याला काढायचं आहे. तर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असतात तेव्हा आपण काय करतो, वेगांची बेरीज करतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे तुम्ही पाहू शकता, तर हे अलक आहे, इथे घर आहे, इथे अमनचं घर आहे. दोघांच्या घरांमध्ये अंतर किती 320 मैल दिलेलं आहे. तर आता काय अलक जो आहे तर तो अमनच्या घराकडे किती 70 मैल प्रति तास वेगाने जायला सकाळी 9 वाजता निघालेला आहे. म्हणजे 140 त्याने 2 तासात काय झाले, तर तो 2 तास गेला. तर नंतर काय झालं, तिकडून अमन जो आहे तर तो 20 मैल वेगाने म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेने अलककडे यायला निघालेला आहे. म्हणजे 2 तासाने हे अलक किती पुढे जाईल, 70 मैल प्रति तास, म्हणजे 140 मैल जो आहे तर तो अंतर कापेल. म्हणजे आणि 9 वाजता निघाला, म्हणजे 9 आणि 2 किती 11, म्हणजे 11 वाजता आता काय झालं आहे, तर त्याने 140 मैल अंतर कापले. मग आता राहिलेलं अंतर काय असणार आहे, 320मधून 140 गेले, राहिलेलं अंतर काय असेल, तर ते 180 असेल. म्हणजे आता तो 11 वाजता अलक जो आहे तर तो 180 मैल अंतर, आणि तिथून तो काय अमन निघालेला आहे 20 मैल प्रति तास वेगाने. मी दोघे आता 11 वाजता निघालेले आहेत. आता त्याच वेळेस काय झालं, अमन 20 मैल वेगाने अलककडे निघालेला आहे. राहिलेले अंतर हे किती 180 मैल आलं. तर आता वेग बरोबर काय असतं, अंतर भागिले वेळ, म्हणजे वेळ बरोबर काय अंतर भागिले वेग, असा फॉर्म्युला असतो. तर आता 180 अंतर राहिले दोघातलं, वेग काय करतो, आता आपण एकमेकांच्या विरुद्ध येत आहेत म्हणून ते वेगाची बेरीज करतो. राहिलेलं अंतर किती 180 भागिले ह्याचा वेग 70 आणि याचा 20 म्हणजे 90. 180 भागिले 90 किती, तर 90 एके 90, 90 दोन्ही 180 म्हणजे 2 तास. म्हणजे आणखी 2 तास 2 तासाने काय होणार आहेत, तर त्या दोघांची भेट होणार आहे. म्हणजे 11 वाजता तिकडून तो निघाला आणि तिकडून तो, म्हणजे 11 नंतर परत 2 तास पुढे, म्हणजे किती 12 आणि 1, म्हणजे 11 नंतर 2 तास, म्हणजे दुपारी 1 वाजता काय होणार आहे, तर त्या दोघांची भेट होईल. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. दुपारी 1 वाजता ते दोघे एकमेकांना भेटतील, अलक आणि अमन. पुढील प्रश्न,
इंग्लिश ग्रामरवरती आहे काय, चूज दी ऑप्शन दॅट हॅज दी करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे रिकाम्या जागेसाठी जो मिसिंग वर्ड आहे त्याचं करेक्ट स्पेलिंग आपल्याला इथे भरायचं आहे. चेक द कॅलेंडर इफ यू वॉन्ट टू बी शुअर ऑफ द डेट. तर आता कॅलेंडरचं स्पेलिंग काय असतं, CALENDAR असतं इथे. तर इथे परत ई नसतं, तर इथे एक वेळेस ई असतं CALE आणि परत इथे परत ए असतं CALENDAR. याप्रमाणे योग्य स्पेलिंग असतं. तर ते कशामध्ये दिले तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे CALENDAR कॅलेंडर. चेक द कॅलेंडर म्हणजे ते कॅलेंडर तपासा. इफ यू वॉन्ट टू बी शुअर ऑफ द डेट, मग तुला जर त्या म्हणजे त्या डेटबद्दल जर तुला खात्री असेल त्या दिवसाबद्दल तर तू कॅलेंडर चेक करू शकतो. म्हणजे ऑप्शन बी जे आहे आपला आन्सर असेल चेक द कॅलेंडर इफ यू वॉन्ट टू बी शुअर ऑफ द डेट. तुला खात्री असेल तर तू कॅलेंडर चेक कर असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल चेक द कॅलेंडर इफ यू वॉन्ट टू बी शुअर ऑफ द डेट CALENDAR. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, एप्रिल 2019 मध्ये भारतीय लष्करामध्ये सादर केलेल्या पहिल्या स्वदेशी लांब पल्ल्याच्या अस्त्र बंदुकीचे नाव काय आहे. तर पहिली जी स्वदेशी लांब पल्ल्याची बंदूक होती तिचं नाव अस्त्र, म्हणजे ती अस्त्र बंदूक होती. तर त्याला नाव काय देण्यात आलेलं होतं, धनुष्य हे नाव देण्यात आलेलं होतं. काय धनुष्य या नावाची की 2019 मध्ये लष्करामध्ये सादर केलेली पहिली स्वदेशी बनावटीची बंदूक होती धनुष्य. लांब पल्ल्याच्या अस्त्र बंदुकीचे त्या नाव काय होते तर धनुष्य होते. 2019 हा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढील प्रश्न, एक व्यक्ती समान अंतर 3 किलोमीटर प्रति तास, 4 किलोमीटर प्रति तास आणि 5 किलोमीटर प्रति तास वेगाने पार करतो. तर त्याला एकूण 47 मिनिटे वेळ लागतो. तर एकूण अंतर काढा. म्हणजे काय करतोय तो, तर आता अंतर तेच आहे. म्हणजे आता अंतर जर आपण x मानलं तर ते x अंतर होतं 3 किलोमीटर प्रति तासात पार करतो. परत अंतर तेच आहे x, तर ते x देखील परत तो 4 किलोमीटर प्रति तासात पार करतो. परत अंतर काय x आहे, तेच अंतर तो 5 किलोमीटर तास वेगाने पार करतो. म्हणजे 3 प्रकारचे अंतर आहेत पण ते सेमच अंतर आहेत. तो पण वेगवेगळ्या वेगाने तो पार करतो. 3 किलोमीटर प्रति तास, 4 किलोमीटर प्रति तास आणि 5 किलोमीटर प्रति तास या 3 वेगवेगळ्या वेगाने. तर एकूण तिन्ही अंतराचा जर वेळ काढला तर त्याला तर एकूण किती 47 मिनिट अंतर वेळ लागतो. तर त्याचं एकूण अंतर काय आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता इथे काय दिलं, एकच अंतर 3 वेगळ्या वेगात तो पार करतो. तर अंतर बरोबर आता इथे काय आपण काढतो, तर अंतर म्हणजे आता वेगवेगळे वेग काय 3 किलोमीटर दिला आहे, 4 किलोमीटर आणि 5 किलोमीटर प्रति तास हे 3 वेग दिलेले आहेत. तर एकूण वेळ किती 47 मिनिटे लागतो. 47 मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट केलं तर ते 47/60 तास येतं. तर आता अंतर आपण जर x मानलं तर प्रत्येकाचं समान अंतर आहे. म्हणजे पहिलं x/3 अंतर आहे अधिक दुसरं x आणि तिसरं x, म्हणजे 3 प्रकारचे अंतर आहेत. तर आता एकूण वेग 47 दिला आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो वेग बरोबर काय असतं, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. म्हणजे अंतर किती आहे x तो 3, म्हणजे तेच अंतर आहे परत x 4 किलोमीटर प्रति तास आणि परत x भागिले 5 किलोमीटर प्रति तास. म्हणजे बरोबर काय एकूण वेळ किती लागला 47 मिनिट, म्हणजे 47/60. यांचा जर लसाव काढला 5 4 3चा तो 60 येतो आणि इथे 3 20 त्रिक 60, 15 चौक 60 आणि 12 पंचे 60, म्हणजे 20x अधिक 15x अधिक 12x भागिले 60 बरोबर 47/60 येतं. तर हे 60 आहे तिकडे गेल्यावर गुणाकारात जातं आणि 60ला 60 काय होतं कट होतं. हे 60ला 60 राहतं काय 20 आणि 15 किती 35, 35 आणि 12 47, 47 x बरोबर 47 राहतं. x बरोबर हे काय 47ला 47 निघून जाईल किंवा 47/47, म्हणजे x बरोबर काय आलं 1 आलं. तर आता इथे काय जाणार काय वाटतं, आता उत्तर 1 येतं आहे. पण इथे काय तिघांचं अंतर म्हणजे सेमच आहे. मग पहिल्याचं x आहे, म्हणजे एकूण अंतर काय होणार हे x अधिक दुसऱ्या वेगाचं x तिसऱ्या वेगाचं x, म्हणजे x अधिक x अधिक x, म्हणजे एकूण अंतर किती 3 वेळेत झालं. म्हणजे एकूण अंतर काय असणार तर 3 किलोमीटर हे एकूण अंतर असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. तर एकूण अंतर काय असेल तर 3 किलोमीटर असेल. पुढील प्रश्न, थेरेसाने वाहन खरेदी करण्यासाठी 80,000 रुपयांचे कर्ज घेतले. तिने 1.5 वर्ष दर महिन्याला 4,600 रुपयांची परतफेड केली. तर तिने बँकेला एकूण किती रक्कम परत केली. तर आता 1.5 महिने, तर 1.5 महिने एका वर्षात किती 12 महिने असतात आणि दीड वर्षे दर महिन्याला 4,600, म्हणजे 1.5 वर्षाचे किती 18 महिने झाले. 18 महिने तिने काय केले महिन्याला 4,600 प्रमाणे पैसे भरले आहेत. म्हणजे 18 × 4,600 केलं आपल्याला आन्सर मिळेल. म्हणजे 2 शून्याला वर्षी 2 शून्य राहतात, तसे 18 संग 108, म्हणजे 8 हातच्याला 10, 18 चौक 72 आणि 10 किती 82.
82,000 हे किती आलं 800 आलं. तर कशामध्ये दिलं आहे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. मग तिने बँकेला किती रक्कम परत केली आहे तर ती 82,800 रुपये परत केलेले आहेत. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, जर 4,320 गुणिले 2चा घातांक ए गुणिले 3चा घातांक बी गुणिले 4चा घातांक सी असेल तर ए बी सीच्या किमती काढा. तर आता इथे 4,320 दिले आणि इथे 2, 3, 5 दिले. तर आता इथे 2, 3, 5 ह्या कशा आहेत त्या मूळ संख्या आहेत त्या. म्हणजे ह्याचे देखील आपल्याला काय करावं लागेल तर प्राईम फॅक्टोरियल करावं लागेल. 4,320ला आपण काय लिहू शकतो 2चा घातांक 5 गुणिले 3चा घातांक. मग आता ह्यांची देखील प्राईम फॅक्टोरियल पाहिजे. तर ए बरोबर इथे तुम्हाला काय करावं लागेल 2चा घातांक 5 3चा घातांक 3 गुणिले 5चा घातांक 1 करावं लागेल. इथे देखील तुम्हाला प्राईम फॅक्टर घ्यायला हवे. तर आता इथे सी बरोबर 2 दिले हे येणार नाही कारण सॉरी इथे सी बरोबर 2 दिले तर इथे 2 येणार नाही. तर एकूण ह्याचं जर आता प्राईम फॅक्टर तुम्ही जर पाडले इथे तर 2चा घातांक 5 म्हणजे 2चा घातांक इथे 5 जर तुम्ही घेतला तर तो किती येतो 32 येतो. त्याप्रमाणे इथे 3चा घातांक 3 जर घेतला तर 3चा घन 27 येतो म्हणजे गुणिले 27 आणि इथे 5चा घातांक 1 घेतला तर गुणिले 5 येतं. या तिघांचा जर बेरीज गुणाकार केला 32, 27, 5 तर यांचा गुणाकार 4,320 येतो. म्हणजे इथे तुम्हाला काय करावं लागेल एचा घातांक म्हणजे 2चा घातांक 5 गुणिले 3चा घातांक 3 गुणिले 5चा घातांक 1 म्हणजे ए बी सीच्या किमती काय असणार आहे तर इथे 5, 3 आणि 1 घ्यावे लागतील. तेव्हाच त्याचा गुणाकार केला तर 4,320 येतो आणि ती त्याचे प्राईम फॅक्टोरियल पडतात 4,320चे. म्हणजे ए बरोबर काय होईल तर 20 होईल, बी बरोबर 3 आणि सी बरोबर 1 येतं. तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, ऑक्टोबर 2018मध्ये महाराष्ट्राचा टिंबटिंब जिल्ह्यामध्ये विश्व शांती अहिंसा संमेलन आयोजित केले होते. तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये केलेलं होतं तर ते नाशिक या जिल्ह्यामध्ये विश्व शांती अहिंसा संमेलन आयोजित केलं होतं ऑक्टोबर 2018मध्ये महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढील प्रश्न, मेटा जीवनगौरव पुरस्कार. तर आता जे जे पुरस्कार दिलेले जातात दरवर्षी तर ऑस्कर म्हणा किंवा सिनेमाशी संबंधित किंवा खेळाशी संबंधित त्याप्रमाणे म्हणजे गुरुशी संबंधित म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार वगैरे किंवा अजून जे पुरस्कार दिले जातात त्याप्रमाणे कुठले महाराष्ट्राचे पुरस्कार तसेच पद्म पुरस्कार हे सर्व पुरस्कार जे आहेत तर गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी ह्या 2 वर्षे पुरस्कार सर्व व्यवस्थित करून ठेवा कारण यावर 1 ते 2 प्रश्न असण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला ते मार्क मिळवून देऊ शकतात. त्यामुळे करंट अफेअरचा तो महत्त्वाचा असा टॉपिक आहे तो तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. तर आता काय विचार ते मेटा जीवनगौरव पुरस्काराशी संबंधित आहे. तर तो 2019चा प्रश्न होता त्यावेळेचा करंट अफेअरचा. तर तो 2019साठी खालीपैकी कोणाची निवड करण्यात आलेली होती मेटा जीवनगौरव पुरस्कारासाठी. तर कोणाची तर महेश एलकुंचवार यांची निवड करण्यात आली होती मेटा जीवनगौरव पुरस्कार 2019साठी. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. मेटा जीवनगौरव पुरस्कार महेश एलकुंचवार यांना देण्यात आलेला होता 2019चा. तसेच मित्रांनो तुम्हाला याची जर PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न तर काय आहे, चूज दी ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेस दी मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम फ्रेज. तर आता इथे हायलाइटेड जो शब्द दिला त्याचा आपल्याला अर्थ ओळखायचा. तर इथे काय दिलं द फूड ॲट लास्ट नाईट म्हणजे रात्री जे आपण काल फूड खाल्लं वेडिंगमध्ये म्हणजे त्या लग्नामध्ये वॉज टेस्टी म्हणजे कसं होतं तर ते टेस्टी म्हणजे अतिशय चवदार होतं किंवा चविष्ट होतं. म्हणतो काल रात्री जेवण आपण लग्नामध्ये जेवलो ते अतिशय चवदार होतं. तर चवदारला आपण काय म्हणतो तर रिपुग्नंट असं म्हणत नाही आपण पण काय म्हणतो डिलिशियस म्हणतो. काय म्हणतो डिलिशियस. डिलिशियसचा देखील अर्थ काय होतो चवदार किंवा स्वादिष्ट होतो डिलिशियस म्हणजे टेस्टी. पण रिपुग्नंट तर रिपुग्नंटचं म्हणजे काय त्याला घृणास्पद म्हणतो म्हणजे नाव घृणास्पद त्याचा अर्थ असतो रिपुग्नंटचा. त्याप्रमाणे अजून काय दिले तर सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानी, जॉर्जियस म्हणजे सुंदर हे देखील येणार नाही. पण टेस्टी म्हणजे काय त्याला आपण चविष्ट किंवा रुचकर म्हणतो किंवा डिलिशियस म्हणतो. म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट इडियम फ्रेज येईल दिलेल्या वाक्यासाठी. पुढील प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य विरामचिन्हाचा वापर करायचा. तर सुरुवातीला ते आय आता स्मॉल दिलं तर इथे आय इथे कॅपिटल येईल. त्यानंतर आय सॉ अ गिफ्ट इन अँड शॉपिंग मॉल. तर शॉपिंग मॉलमध्ये मी एक गिफ्ट पाहिलं म्हणजे हे कसं आहे वाक्य पूर्ण होतं म्हणून मॉल नंतर आता इथे तुम्हाला काय पाहिजे तर इथे फुल स्टॉप यायला पाहिजे. आय सॉ अ गिफ्ट इन द शॉपिंग मॉल. मी त्या शॉपिंग मॉलमध्ये एक गिफ्ट पाहिलं. बट
इट इज टू एक्सपेन्सिव्ह. तर आता इथे बटने, आता इथे फुल स्टॉप दिला आहे, बटने सुरुवात झाली, मग बी कॅपिटल पाहिजे. बट इट इज टू एक्सपेन्सिव्ह, परंतु काय होतं, ते खूप महाग होतं असं म्हणतो, महागडं होतं. म्हणजे आय सॉ अ गिफ्ट इन द शॉपिंग मॉल. तर इथे तुम्ही पाहिलं बीमध्ये इथे फुल स्टॉप दिसत नाही, सीमध्ये सेमिकोलॉन दिला आहे, इथे फुल स्टॉप आहे, पण इथे काय शेवटी प्रश्नचिन्ह दिलं आहे, म्हणून हे डी देखील चुकीचं ठरतं. फक्त एमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आय सॉ अ गिफ्ट इन द शॉपिंग मॉल बट इट इज टू एक्सपेन्सिव्ह, आणि एक्सपेन्सिव्हच्या शेवटी काय उद्गारवाचक चिन्ह यायला पाहिजे. आपण म्हणजे टू एक्सपेन्सिव्ह असं जेव्हा म्हणतो तर तिथे उद्गारवाचक चिन्ह येतं. म्हणजे आय सॉ अ गिफ्ट इन द शॉपिंग मॉल बट इट इज टू एक्सपेन्सिव्ह म्हणतो, अरे रे किती हे महागडं आहे म्हणतो, काय ते खूप महाग होतं, म्हणजे इथे शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर येईल, पंक्च्युएशन मार्क. पुढील प्रश्न, सलग 400 वर्षामध्ये 29 दिवस असलेला महिना किती वेळा येतो. तर आता इथे प्रश्न नीट समजून घ्या. सलग 400 वर्ष म्हणले त्याने, सलग 400 वर्षामध्ये 29 दिवस असलेले. आता 29 दिवस असले म्हणजे फक्त फेब्रुवारी महिना नाही, तर 29 दिवस असलेला महिना किती वेळा येतो. फक्त लीप वर्षात आपण म्हणतो 29 दिवस असतात, म्हणजे 29 किंवा 29पेक्षा जास्त असलेले महिने देखील तुम्हाला यामध्ये धरायचे आहेत. हे तुम्ही आधी सुरुवातीला समजून घ्या. तर हे आता कसं सॉल्व्ह करतो आपण. तर आता 400 हे कसं आहे, लीप वर्ष आहे, पण 100, 200 आणि 300 हे कसे आहेत, तर लीप वर्ष नाहीत. आता तुम्हाला जर म्हटलं तर 100 वर्षामध्ये किती लीप वर्ष येतात, तर तुम्ही काय करणार, ह्या 400ला काय करणार, तर 400 भागेल तुम्ही म्हणणार आता 4 करणार, मग 4 एके 4 उरले, म्हणजे 100 लीप वर्ष येतात असं तुम्ही म्हणाल. पण हे असं येत नाही. तर 100, 200 आणि 300 हे जे शतकीय जे आहेत, 100, 200, 300 या पट्टीतले, तर ते जे आहेत तर ते लीप वर्ष नसतात. म्हणजे हे 100मधून ते 3 वजा होतील, म्हणजे किती राहतील, 97. म्हणजे 97 लीप वर्ष येतील सलग 400 वर्षामध्ये, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर इथे तुम्ही पाहू शकता, तर सलग 400 वर्षात एकूण 97 लीप वर्ष आहेत. तर आता 97 कशी काय, आता तुम्ही जर म्हणला 1 ते 100ला तुम्ही 4ने भागलं तर किती येतं, 25 येतं. पण 100 लीप वर्ष नसतं, म्हणून तिथे किती आले, 24 लीप वर्ष आले. त्याप्रमाणे 101 ते 200 यामध्ये देखील 200 ही लीप वर्ष नसतं, इथे देखील 24 लीप वर्ष आले. त्याप्रमाणे 201 ते 300 याप्रमाणे 300 देखील लीप वर्ष नसतं, इथे देखील 24 आहे. 24 तरी किती, हे 72 झाले. आता शेवटच्या ह्याच्यात पण तुम्ही म्हणा 24 येणार, पण 24 नाही, तर 301 ते 400 यामध्ये 25 येतात. कारण 25 काय येतात, तर 400 लीप वर्ष असतं, म्हणजे 301 ते 400मध्ये 25, आणि यांची जर बेरीज केली 24 त्रिक 72 आणि 72 आणि 25 केलं 97. म्हणजे सलग 400 वर्षात एकूण 97 लीप वर्ष आहेत, हे तुम्ही लक्षातच ठेवा. म्हणून सलग 400 वर्षात फेब्रुवारीत किती, 29 दिवस येतील. आता लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात काय असतात, 29 दिवस असतात, म्हणजे फेब्रुवारी 29 दिवस येतील, म्हणजे 97 वेळा येतील. आणि उर्वरित आता 11 महिने, आता उर्वरित 11 महिने तर काय, ते 29पेक्षा जास्त असणार आहेत, म्हणजे त्यामध्ये महिन्यांमध्ये सुद्धा 29 दिवस असणारच आहेत. म्हणजे उरलेले 400 वर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाचे किती, 11 महिने, त्यामध्ये किती 29पेक्षा जास्त दिवस असणार आहेत. म्हणजे 11 गुणिले हे 400 झालं, किती 4400 झालं वेळा येतात. म्हणजे उरलेल्या 11 महिन्यांमध्ये तर 29 दिवस असणारच आहेत. म्हणजे म्हणून 29 दिवसांचे एकूण महिने किती असतील, तर 400 वर्षामध्ये हे 4400 आणि हे 97 लीप वर्ष, म्हणजे किती झाले, तर 4497. एवढ्या वेळा काय होईल, तर एकूण जे आहेत तर ते 29 दिवसाचे महिने येतील. 4400 म्हणजे 400 वर्षामध्ये 4497 वेळा 29 दिवसाचे महिने येतील. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर 4497 वेळा, म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर कसं आलं लक्षात ठेवा, 100, 200, 300 लीप वर्ष नसतात. तर आता जे चालू आहे 2100, तर 2100 लीप वर्ष असणार आहे का, नाही. 2200 नसणार आहे, 2300 नसणार आहे. तर पुढचं जे शतकीय वर्ष असणार लीप वर्ष, तर ते 2400 असणार आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत. तर षष्टीमध्ये कोणकोणते विभक्तीचे प्रत्यय असतात, तर षष्टीमध्ये चाचीचे हे प्रत्यय असतात. तर ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. स, ल ते, स, ला, ना ते हे ऑप्शन द्वितीय आणि चतुर्थीमध्ये असतात हे दोन, आणि त, य हे सप्तमीमध्ये असतात. पण इथे षष्टी विभक्ती म्हणले तर चाचीचे आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द पूर्ण करा. तर काय म्हणतो आपण, धाकट, पण कसा, धड धाकट आहे म्हणतो तो. म्हणजे तब्येतीने एखादा व्यक्ती चांगला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, धड धाकट म्हणतो. मर धाकट किंवा धाकटा धाकट किंवा पकड धाकट म्हणत नाही, तर धड धाकट असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते योग्य शब्द येईल, धड धाकट. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण आतापर्यंत महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तर लक्षात घ्या,
पहिले जे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते मी आत्तापर्यंत महाराष्ट्रातले तर 38 वर्षे वयाचे कोण होते? शरद पवार होते, 38 वर्षे वयाचे. त्यानंतर दुसरे जे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. तर ते किती वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते. कोण? देवेंद्र फडणवीस. हे तुम्ही लक्षात ठेवा. सर्वात तरुण विचारलं तर ते शरद पवार आणि दुसरे सर्वात तरुण तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल शरद पवार, जे की महाराष्ट्राचे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांचं वय वर्ष 38 होतं. पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्क दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. खालीपैकी क्रियापदाशी सहमत असणारा कर्त्याशी सहमत असणारं क्रियापदाचं रूप आपल्याला इथे वाक्यामध्ये भरायचं आहे. तर इथे काय दिले? द काव ॲज वेल ॲज द हॉर्स. म्हणजे काव आणि हॉर्स हे दोघे सुद्धा डॅश डॅश ऑन द ग्रास इन द फील्ड. फील्ड म्हणजे काय? शेतातलं गवत खात आहेत म्हणतो. द काव ॲज वेल ॲज द हॉर्स इज फिडिंग. आता खात आहेत त्याला आपण काय म्हणतो? इज फिडिंग. खात आहेत म्हणजे खाणे क्रिया चालू आहे ना त्यांची, म्हणजे तिथे काय ना इज फिडिंग येणार, आर येणार नाही. ॲज वेल ॲज हॉर्स म्हणले, जेव्हा ॲज वेल ॲज इथे दिलेलं असतं तर इथे बोथ जर आला असतं, बोथ आर आला असतं, म्हणजे द काव हॉर्स आणि अजून एक जर आला असतं तर तिथे आपण आर वापरला असतं. तर इथे ॲज वेल ॲज म्हणजे दोघांमध्येच इथे तुलना केली. द काव ॲज वेल ॲज हॉर्स म्हणजे दोघांपैकी दोघे जे आहेत तर ते काय करत आहेत? इज फिडिंग दी ग्रास ऑन द फील्ड. ते जमिनीवरचं म्हणजे शेतातलं गवत खात आहेत म्हणतो. इज फिडिंग येणार, ते काय ना इज फिडिंग. इटिंग येणार नाही. इटिंग आपण ते प्राणी काय करतात? फिडिंग म्हणजे खातात. इज फिडिंग ऑन द ग्रास इन द फील्ड. म्हणजे आपला आन्सर काय येईल तर ऑप्शन सी, काव आणि घोडा शेतामध्ये गवत खात आहेत. सी या म्हणजे इज फिडिंग येईल. पुढे प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य उभ्या नवी अव्ययाचा वापर करा. तर काय दिले? आय विल फिनिश द वर्क. मी हे काम संपवू शकतो. डॅश डॅश लॉंग इट टेक्स. मला कितीही वेळ लागला तरी मी हे काम संपवीनच असं म्हणतो आपण. म्हणजे आय विल फिनिश द वर्क हाव एवर लॉंग इट टेक्स. काय येणार ते? हाव एवर येणार. तर हाव एवरचा अर्थ जर घेतला तर तो काय होतो? तथापि म्हणतो. म्हणजे कितीही वेळ लागला तरी मी काम पूर्ण करेन असा याचा संपूर्ण वाक्याचा अर्थ होतो. म्हणजे आय विल फिनिश द वर्क हाव एवर लॉंग इट टेक्स. कितीही वेळ लागला तथापि मी काय करेन तर ते काम संपविनेच. पुढील प्रश्न, चूज दी मोस्ट अप्रोप्रिएट युजेस टू फिल इन द ब्लँक विथ द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य रिकाम्या जागेचा आपल्याला वापर करायचा. तर काय दिले? डॅश डॅश रिपीटेड रिमाइंडर्स दीपा फॉरगॉट टू कॉल द बँक. म्हणजे दीपा बँकेमध्ये फोन करायला विसरली. म्हणजे काय म्हणतो? डिस्पाईट रिपीटेड रिमाइंडर्स. तर आता डिस्पाईटच काय येईल? तर डिस्पाईटचा अर्थ काय असतो? तर असूनही किंवा करूनही. म्हणजे खूप वेळा तिला सांगूनही दीपा काय झाली? म्हणजे तिच्या लक्षात आणून देखील काय झालं तर ती बँकेमध्ये कॉल करायला विसरून गेली म्हणतो आपण. म्हणजे वारंवार स्मरण करूनही दीपा बँकेला फोन करायला विसरली. तर ते काय येणार? डिस्पाईट येईल. काय येईल? डिस्पाईट. डिस्पाईटचा अर्थ काय असतो? तर काय म्हणतो आपण? असूनही किंवा करूनही. म्हणजे वारंवार फोन म्हणजे तिला स्मरण करूनही काय झालं तर दीपा ती बँकेला कॉल करायला विसरली. ऑप्शन ए जे आहे ते आपला आन्सर असेल. पुढील प्रश्न, चूज दी ऑप्शन विथ दी अप्रोप्रिएट प्रिफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. मी खाली वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य तुम्हाला प्रिफिक्स आता पूर्वप्रत्ययाचा वापर करायचा आहे म्हणजे उपसर्ग घटित. एक्सपर्ट्स बिलीव्ह दॅट डॅश डॅश स्ट्रोक थेरपी. आता कसली स्ट्रोक थेरपी असते तर ती मेंदूशी संबंधित जी थेरपी असते तर तिला स्ट्रोक थेरपी म्हटलं तर तिला पोस्ट स्ट्रोक थेरपी असे म्हणतात. तर ती काय आहे? पोस्ट हा जो आहे तर तो त्याला पूर्वप्रत्यय लागेल. म्हणजे एक्सपर्ट बिलीव्ह दॅट पोस्ट स्ट्रोक थेरपी इज द ओनली शुअर शॉर्ट वे टू स्ट्रोक पेशंट कॅन रिकवर. मग स्ट्रोकचे पेशंट असतात म्हणजे मेंदूला ज्यांना म्हणजे ताण पडलेला असतो किंवा मेंदूमध्ये रक्त गेलेलं असतं तर ते व्यवस्थित मेंदूचं ऑपरेशन किंवा व्यवस्थित मेंदूवर उपचार करण्यासाठी स्ट्रोक थेरपीचा वापर केला जातो. एक्सपर्टना सुद्धा जे त्यातले एक्सपर्ट आहेत त्यांना सुद्धा खात्री आहे की पोस्ट स्ट्रोक थेरपी इज द ओनली शुअर शॉट. म्हणजे तेच एक असा एकमेव मार्ग आहे जो स्ट्रोक पेशंटला त्यातून तो बरा करू शकतो. म्हणजे त्याला जो मेंदूचा जो आजार झालेला त्यापासून त्याला तो बरा करू शकतो. म्हणजे कोणता? पोस्ट स्ट्रोक थेरपी त्याला म्हटली जाते. तर इथे काय ना पोस्ट स्ट्रोक थेरपी. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न काय दिले? फेब्रुवारी 2019 पेट्रोटेक 2019 या भारताच्या प्रमुख हायड्रोकार्बन परिषदेची 13वी आवृत्ती जी होती. तर आता 13वी आवृत्ती तर ती टिंब येथे आयोजित केली होती. तर कुठे आयोजित केली होती? ती ग्रेटर नोएडा येथे. कुठे? ग्रेटर नोएडा या शहरामध्ये फेब्रुवारी 2019 जी भारताची प्रमुख हायड्रोकार्बन परिषदेची 13वी आवृत्ती होती
तर ती तेथे आयोजित करण्यात आली होती, ग्रेटर नोएडा येथे. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, दीपिका विशिष्ट रक्कम घेऊन फळांच्या दुकानात गेली. तिने तेथे 15% रक्कम रिक्षाच्या भाड्यासाठी ठेवली. आता शिल्लक राहिलेल्या रकमेतून ती एकतर 40 सफरचंद किंवा 70 संत्री खरेदी करू शकत होती. जर ती 35 संत्री खरेदी केली तर ती आणखी किती सफरचंद करू शकते. तर आता तिच्याकडे जेवढं राहिले ते बाकीचं काय घ्यायचं नाही. तर तिच्याकडे शिल्लक जेवढी राहिली त्या रकमेमधून ती काय तर एकतर 40 सफरचंद घेऊ शकत होती किंवा 70 संत्री खरेदी करू शकत होती. पण तिने काय केले, ह्या 70च्या निम्मी संत्री खरेदी केली. किती? 35. म्हणजे आता तिच्याकडे अजून किती संत्री घ्यायची किंमत राहिली तर 35. आता हे निम्म झालं. म्हणजे हे 40 सुद्धा इथे काय होणार, निम्म होणार, कारण हे 4:7 गुणोत्तरात आहेत. इथे काय होणार तर परत ते 4:7 गुणोत्तर यासाठी हे काय होणार 20 यायला पाहिजे. इथे 20 35 हे देखील काय होतं 4:7 गुणोत्तरात येतं. सॉरी, कशामध्ये येतं तर ते 5:7 म्हणजे ह्याच्या गुणोत्तरात आले पाहिजे ते. 5 चोक 20 आणि 5:7 35. मग ह्या गुणोत्तर येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे तेवढं जे उरलं आहे त्यात तर ती एक तर 35 तर अजून संत्री विकत करू शकेल. म्हणजे अजून उरलेले जे पैसे आहेत 35 संत्री खरेदी केल्यानंतर ती अजून 35 संत्री जर खरेदी करू शकते किंवा एकूण त्यातली 40 पैकी म्हणजे 20 सफरचंद तर ती खरेदी करू शकते. म्हणजे कशामध्ये तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तर ती आणखी किती सफरचंद खरेदी करू शकते तर ती 20 सफरचंद आणखी खरेदी करू शकते. किती? 20. ऑप्शन डी मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, तर आजचा आपल्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. काय, 61व्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे भारतामधील व्यक्तीचे मतदानाचे वय हे टिंब वर्षे एवढे कमी केले गेले. म्हणजे काय केलं तर 21 वर्षावरून मतदानाचं वय काय करण्यात आलेलं होतं तर ते 18 वर्षापर्यंत कमी करण्यात आले होतं. 61व्या घटना दुरुस्ती कधी झाली तर ती 1989ला झाली. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर सुरुवातीला अगोदर मतदानाचं वय 21 वर्ष वय होतं, तर आता ते 18 वर्ष करण्यात आलेलं आहे 61व्या घटना दुरुस्तीद्वारे. मग आपले आन्सर काय असेल तर 21 वर्षापासून ते 18पर्यंत केलेलं आहे 61व्या घटना दुरुस्तीने. तर मित्रांनो, आपला तलाठी भरतीचा पेपर चालू आहे 16 जुलै 2019चा. तर त्याचा आज आपण इथे भाग 2 होता, तर तो संपूर्ण आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.